जुनं ते सोनं याच म्हणीला उद्देशून आज आपण बनवूया महाराष्ट्राची पारंपरिक डिश झणझणीत आणि चमचमीत अशी खारे वांगे। तर चला लागूया कामाला। सर्वात प्रथम आपल्याला एक तवा घेऊन त्याच्यामध्ये एक वाटीभर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर सुके खोबरे, तीळ, धने, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची थोड्याशा तेलावरती छान अशी 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे। 2 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा मसाला आणि शेंगदाणे, हिरवीगार टवटवीत अशी कोथिंबीर घेऊन जाडसर असं वाटण करून घ्या। हे पहा या पद्धतीने। 4 ते 5 वांगी घ्या, त्याला छान असे कट करून 4 फोडी करून घ्या आणि आतमध्ये चेक करा, कारण की वांग्यामध्ये नेहमी किडे वगैरे असतात। तर व्यवस्थित पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये वांगे धुवून घ्या, त्याच्यामध्ये मीठ घालून धुवून घ्यायचं आहे, कारण की जंतुनाशक कीटकनाशक जे असतात ते मिठामुळे नष्ट होतात। नंतर आपल्याला काय करायचं, आपलं जे वाटण आहे खोबऱ्याचं त्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि 1 चमचाभर तेल घालून सर्व मिश्रण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे। हाताच्या मदतीने करून घ्या, त्यामुळे सर्व वस्तू मसाला आपला एकजीव होतो। या पद्धतीने वांग्यामध्ये व्यवस्थित असा चारी बाजूले भरून घ्या। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे। पुढे आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन थोडे जिरे, थोडी मोहरी, त्याचा तडका देऊन भरलेली वांगी त्याच्यामध्ये 2 मिनिटापर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। 2 मिनिटं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट 1 टेबलस्पून घालायचे आहे। छान असे परतल्यानंतर त्याला झाकून ठेवा 5 मिनिटं स्लो गॅसवरती। हे पहा, स्लो गॅसवरती 5 मिनिटातच वांगे छान शिजले जातात। एकदा वर खाली करून त्याला वाचलेला आपला जो खोबऱ्याचा मसाला आहे तो त्याच्यामध्ये घाला। पाणी तुमच्या चवीपुरते मीठ घालून जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढे तुम्ही रस्सा त्याचा बनवू शकता। हे पहा, वांग आपलं रेडी आहे। छान असं झणझणीत आणि चमचमीत असं वांग खारे वांगे आपले रेडी आहे। झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला